मोदकाचं कालवण बघा किती छान कलर आला आहे आणि दिसतंय पण किती छान आणि लागतं पण खूप अप्रतिम चवीला. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्तच लागतं. तुमच्या घरातील सर्वांना आवडेल. एकदा या प्रकारे करून तर पहा. हे मोदकं चवीला तर खूप छान लागतात. एकदा तुम्ही या प्रकारे मोदकाचं कालवण केलात तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल. एवढी जबरदस्त चवीला लागतात. नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत मोदकं जे फिश असतात ते साफ कसे करायचे एकदम सोप्या पद्धतीने आणि त्याचं कालवण एकदम खूप छान लागतं भाकरी, चपाती, भातावर सुद्धा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, मोदकं अशी असतात, बऱ्याच जणांना माहिती असतील, एकदम फ्रेश आहेत मच्छी. आता ही आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी साफ करायची ते पाहूया. असं तिरकस पकडायचं आहे मोदकं आणि त्याचं डोकं प्रथम काढायचं आहे आणि आतील घाण सर्व काढून टाकायचं आहे. नंतर शेपटीसुद्धा काढायची आहे आणि वरती जी खवलं असतात ती विळीवर या प्रकारे काढायची आहे. बघा, सर्व खवलं निघतात, एकही खवलं राहणार नाही. थोडंसं साफ करायला वेळ लागतो. अजून एक तुम्हाला दाखवते, पण ह्याची रेसिपी झटपट होते. या प्रकारे खवलं काढायची पहा. एकदम सोपी पद्धत आहे. या प्रकारे सर्व माशांची खवलं मी काढून घेतलेली आहेत आणि कापून पण घेतले आहेत मस्त कट करून. आता ही स्वच्छ 4 ते 5 पाण्यात धुवायचे आहेत, म्हणजे राहिलेली सर्व खवलं निघून जातील. हे बघा, एकही खवलं दिसत नाही. बघा किती एकदम चकचकीत झालेली आहेत. आता ह्याला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लावायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून 15 मिनटं मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत याला जे लागणारे वाटण आहे ते काढून घेऊया. आता आपण हे झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं. तर एका बाउलमध्ये 7 ते 8 बेडगी मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप भिजत घालून ठेवूया 15 मिनटं. तोपर्यंत एक वाटण तयार करूया. अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 कांदा, 7 ते 8 लसूण, पाव इंच आलं आणि 2 टोमॅटो मोठे घ्यायचे आहेत. यामुळे खूप छान लागतं. एवढं वाटण आपल्याला घालायचं आहे. आता हे फाईन पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरला लावून. टोमॅटो न घालता हे वाटण तयार केलात आणि कालवणामध्ये ॲड केलात तरी काही हरकत नाही, पण शेवटी 3 ते 4 कोकमं ॲड करा. आता जे आपण मिरच्या जे भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा ह्यामध्ये धने आणि बडीशेप ॲड करूया आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया. वाटण असं एकदम बारीक झालं पाहिजे, त्यामुळे खूप छान लागतं कालवण. आता एका टोपामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि 2 ते 3 लसूण ठेचून घालायचे आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर पाव चमचा घालूया, म्हणजे कलर छान येईल. आता ह्यावर जे वाटण आपण केले ते ॲड करूया. व्यवस्थित 2 मिनटं मिक्स करून घेऊया आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊया 3 ते 4 चमचे आणि ते यामध्ये ॲड करूया. ह्याची दाटसर ग्रेव्ही करायची, खूप छान लागते, पातळ करायचं नाही, पाणी कमीच घालायचं. आता ह्याला उकळी यायला देऊया. आता मीडियम फ्लेम करूया गॅसची आपण. फोडणी देताना आपण लो फ्लेम ठेवायची. उकळी आल्यानंतर मॅरिनेट केलेली मोदकं सोडूया. मोदकं पटकन शिजतात, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये जरासंच मीठ घालणार आहे. ऑलरेडी आपण मॅरिनेटच्या मीठ लावलेलंच होतं आणि 2 कोकमं घालणार आहे. टोमॅटो नाही घातला तर 3 ते 4 कोकमं घालू शकता. हे सावकाश मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटातच मोदकं शिजतात. छान असं मोदकाचं कालवण तयार झालेलं आहे. यावर आता वरून कोथिंबीर घालूया. कलर पण छान आला आहे बघा. या प्रकारे करा, नक्कीच तुम्हाला आवडेल.
जसं आपण वाटण केलं आहे खोबऱ्या वगैरे तसंच वाटण करा आणि हे रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरातील सर्वांना आवडेल. मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा आणि वर थर्ड ऑल ऑप्शन क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच येतील आणि छान छान रेसिपी पाहायला भेटतील. आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.